नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला एक भयंकर एपिसोड बघायला मिळाला. आजच्या भागात आपण पाहिलं की अलकनंदाने विश्वंभरला तिच्या वशमध्ये करून टाकलेला आहे. तिने शिरीष घाणेकरला ज्या गोळ्या खायला घातल्या होत्या तशाच पद्धतीच्या गोळ्या तिने आता विश्वंभरला खायला घातलेल्या आहेत. आणि त्याच कारणामुळे आता विश्वंभर अलकनंदाच्या तालावर नाचायला लागलाय. त्याचा मेंदू नीट काम करत नाहीये आणि कुठेतरी अलकनंदा त्याला एक प्रकारे हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करतीये. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की ना, पृथ्वी विश्वंभरच्या रूममध्ये गेलेला असतो आणि त्यावेळेस पृथ्वी विश्वंभरला म्हणतो की दादा, तुझी तब्येत बरी नाहीये, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. पण विश्वंभर म्हणतो नाही जायचं मला हॉस्पिटलमध्ये. तेव्हा पृथ्वी थोडंसं म्हणजे त्याच्या दादाला समजवण्याचा प्रयत्न करतो, थोडासा हट्ट करतो. म्हणजे आपला आपला छोटा भाऊ आपल्यासाठी हट्ट करतोय की आपण हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. पण त्यावेळेस विश्वंभर या सगळ्यासाठी साफ नकार देऊन टाकतो. त्यानंतर थोड्याच वेळात अलकनंदा तिकडे येते. अलकनंदा तिकडे आल्यावर विचारते विश्वंभरला, काय झालं विश्वंभर? तेव्हा पृथ्वी सांगतो की हा गोळ्या घेत नाहीये. आणि त्यानंतर अलकनंदा म्हणते मी याला गोळ्या खायला देते. असं बोलून ती पृथ्वीला तिकडून घालून लावते. पण पृथ्वीच्या डोक्यात मोठा संशय निर्माण होतो. तो संशय म्हणजे की आजकाल दादा जरा वेगळंच वागतोय. म्हणजे हा दादा एवढा असा वेगळाच कसा वागायला लागलाय? स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीये, त्याला त्याच्या कामाची पडलेली नाहीये. आणि या सगळ्यामुळे पृथ्वीला आता जरा टेन्शनच यायला लागलेलं असतं विश्वंभरचं. आता मित्रांनो, याच कारणामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे की हळूहळू कशा पद्धतीने अपर्णा काकू आणि पृथ्वीच्या मनात ज्या पद्धतीचा संशय निर्माण होतोय विश्वंभरवरती, त्याच संशयामुळे ते लवकरच शुभ आणि श्रावणीची साथ देतील. कारण शुभ आणि श्रावणीच एवढे हुशार आहेत की ते हे सत्य शोधून काढू शकतात की विश्वंभरची ही हालत कोणी केली. आणि याच कारणामुळे आपल्याला मालिकेत पुढे बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने पृथ्वी आणि अपर्णा मिळून शुभ आणि श्रावणीचे या सगळ्यामध्ये मदत घेणार आहेत. आणि या सगळ्यामध्येच आपण पाहणार कशा पद्धतीने अलकनंदाचा पर्दाफाश होतोय आणि विश्वंभरला पुन्हा त्याची मुलगी परत भेटेल. आता सध्या तर आपण मालिकेत असं पाहिलं की शुभू जेव्हा आला होता विश्वंभरच्या घरात, तेव्हा अपर्णा काकूने शुभला खूप सांगण्याचा प्रयत्न केला की विश्वंभरची तब्येत कशी आहे, की तब्येत त्यांची बरी नाही आहे, त्यांना नेमकं काय झालंय ते अपर्णा सांगणार असते. तेवढ्यातच आपल्याला बघायला मिळतं की अलकनंदा तिकडे येते. अलकनंदा धक्के मारून एक प्रकारे शुभूला तिकडून बाहेर हकलते. आणि त्याच कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं कशा पद्धतीने आता शुभूला अजून जास्त डाऊट येतो की ज्या पद्धतीने अलकनंदाने याला बाहेर हकललं, आता तर शुभूला वाटायला लागतं की आता जे काही चुकीचं चालू आहे त्या सगळ्या मागे अलकनंदाचाच काही ना काही डाव असणार आहे. तर नंतर जेव्हा शुभू घरी येतो तेव्हा तो श्रावणीला सगळा घडलेला प्रकार सांगतो. कशा पद्धतीने त्याने तिकडं गेल्यावर विश्वंभर साहेबांना हाक मारण्याचा प्रयत्न केला, अपर्णासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण अलकनंदाने त्याला बिलकुल बोलून दिलं नाही. त्यानंतर हे सगळं झाल्यावर देखील शुभूच्या आणि श्रावणीच्या डोक्यात अशी आयडिया येते की आपण आत्ताच्या आत्ता अपर्णा काकूला कॉल करूयात. त्यांना कॉल करून आपण विचारूयात काय सत्य आहे ते. आणि त्यावेळेस जेव्हा ते कॉल करायला जातात तेव्हा अपर्णा काकू कॉल उचलते. ती म्हणते, मला माहिती होतं शुभ, तू नक्की मला कॉल करशील, तर मी तुला सांगते नेमकं काय घडलंय ते. आणि जसं अपर्णा काकू सांगायला जाते तेवढ्यात अलकनंदा तिकडे येते. अपर्णाचा फोन कानावरून हिसकावून घेते आणि त्यानंतर श्रावणीला बोलते, हे बघ श्रावणी, तू परत जर फोन केला तर मग मी विश्वंभरला तुझं नाव सांगेल आणि तुझं नाव कायमचं आमच्या घराच्या इतिहासातून मिटलं जाईल. त्यामुळे आम्हाला परत कॉल करण्याचा प्रयत्न करू नकोस. अशा पद्धतीने आता अपर्णाची तर आधीच मनात खूप भीती होती, त्यावरून आता खूप मोठी भीती अजून अलकनंदाने निर्माण करून टाकली आहे श्रावणीच्या मनात की तू आता आम्हाला कॉल देखील करायचा नाहीस. त्यावेळेस श्रावणीला असं वाटायला लागलेलं असतं की मीच जाते बाबांच्या घरी. पण जेव्हा ती जायला निघते तेव्हा तिला ते बाबांचे शब्द आठवतात. बाबांनी सांगितलं होतं की इथून पुढे ते परत माझ्या घरी यायचं नाही, कारण तू माझ्यासाठी आता मेलेली आहेस. आणि याच कारणामुळे आता श्रावणीला जाता येत नाही. आता हे सगळं जे शुभ आणि श्रावणीचं बोलणं असतं ते बोलणं त्या शोभाने ऐकलेलं असतं. शोभा म्हणजे शुभूची बहीण. आता शुभूची बहीण तुम्हाला माहितीच आहे कसली आहे. ती फक्त वेगवेगळे कारणं शोधतीये श्रावणीला त्रास देण्यासाठी. आणि आता आपल्याला मित्रांनो मालिकेत बघायला मिळतं
कशा पद्धतीने शोभा पटकन जाते आणि शुभूच्या आईला ह्या सगळ्याबद्दल सांगते की अ, श्रावणीने शुभूला पाठवलं होतं त्या विश्वंभरच्या घरी आणि त्यांनी धक्के मारून शुभूला बाहेर काढलं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शुभूच्या आईला समजतात तेव्हा तर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे ती आता तमाशा करणार या गोष्टींचा. आणि शोभा तर आहेतच आगीत तेल ओतण्यासाठी आणि जखमेवर मीठ चोळण्यासाठी. तर त्यावेळेस मग शुभूची आई येते हॉलमध्ये आणि विचारते, की शुभूला विचारते, "काय रे शुभू, तुझ्या गळ्यात सोनं नाहीये, तुझ्या हातात सोन्याचा बांगडा नाहीये, तू असा मोकळ्या गळ्याचा कसं काय?" त्यावेळेस शुभू विचारतो, "आई काय बोलतीये तू? कसलं सोन्याचं हार? काय बोलतीये तू? माझ्या सोन्यात काय आहे तेव्हा?" तर तेव्हा शुभूची आई म्हणते, "अरे तू तर आपल्या सासरेबुवांच्या घरी गेला होतास ना, मग त्यांनी तुझं काही मानपान केलं नाही का? तुला काही सोन्याचे गिफ्ट नाही दिले का?" आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस शुभूच्या पायाखालची जमीन सरकते. शुभूला समजतं की त्यांचं बोलणं शोभाने ऐकलं असेल आणि त्यांनी लगेच जाऊन शुभूच्या आईला सगळं सत्य सांगितलं असेल. या कारणामुळे आता त्यांना शुभावर खूप राग येतो. तर आपल्याला असं बघायला मिळतं की शुभूची आई म्हणते की तुझी हिंमत तरी कशी झाली त्या विश्वंभरच्या घरी जाण्याची? तेव्हा मग शुभूचे बाबा म्हणतात, "काय झालं? आपले साहेब कसे आहेत विश्वंभर साहेब?" तेव्हा शुभूची आई शुभूच्या बाबांना गप्पच करते. ती म्हणते, "हो तुम्ही जरा गप्प बसा. माझ्या इकडे दुसरा विषय चालू आहे." ज्या माणसाने त्याच्या मुलीला हाकलून लावलंय आणि आपल्या घरी पाठवून दिलंय, त्या माणसाच्या घरी हा शुभू गेला होता आणि त्यांनी पण शुभूला पण जावयाला पण आपल्या हाकलून लावलं. याने काही स्वाभिमान वगैरे ठेवलाय की नाही आपला? आणि अशा पद्धतीने शुभूची आई आता खूप बोलत असते. आता या कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं की शोभा देखील आता बोलायला सुरू होते. तिला फक्त चान्स पाहिजे असतो बोलायचा. आता श्रावणी शुभूच्या आईचं तर सगळं काही ऐकून घेते, पण शोभाचं तिला काही एक ऐकून घ्यायची इच्छा नसते. जेव्हा शोभा बोलायला लागते, की ती बोलायला लागते, की "या श्रावणीचं बघा ना कसं चाललंय. ही श्रावणी आपल्या घरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतीये. आता तिने सगळ्यात आधी तिच्या नवऱ्याला बायकोचा बैल बनवून टाकलाय आणि आता कशा पद्धतीने तिने सानिकाला तिच्या बाजूने करून घेतलंय आणि आपल्या सगळ्या घराची सत्ता स्वतःच्या हातात मिळवण्याचा प्रयत्न करतीये. काय लायकी तरी आहे का त्या बाबाची, ज्याला स्वतःच्या मुलीला सांभाळता येत नाही?" आणि हे सगळं ऐकल्यावर त्यावेळेस श्रावणीला खूप राग येतो. ती म्हणते, "हो शोभाताई, जे काही बोलायचं आहे ना तुम्हाला मला बोला, पण माझ्या बाबांना काही बोलले तर मग खबरदार. मग मी तुम्हाला सोडणार नाही." आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता श्रावणी असली पेटून उठते ते बघायला आपल्याला खूप मजा येते. श्रावणी पेटते आणि बोलते, की "हे बघा, जे काही घडलं आहे ना, त्यामध्ये आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाहीये. माझे बाबा आजारी आहेत. त्यांची तब्येत बघण्यासाठी मी शुभीला पाठवलं होतं आणि मी पुन्हा शुभला पाठवणार, जेव्हा पण मला बाबांची काळजी वाटेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की मी या घरात येण्याआधी फक्त एवढीच अट ठेवली होती, की माझा त्या घरासोबत काही संबंध नाही असला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाहीये, की शुभूचा देखील त्या घरासोबत संबंध नाही असला पाहिजे. आणि ह्याच कारणामुळे तुम्ही काही मला बोलू शकत नाही, कारण मी काही चुकीचं केलेलं नाहीये. आता ह्याच कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं, की फायनली कुठेतरी आता शोभाला गप्प बसावं लागतं. आता शोभाचा नवरा मित्रांनो मालिकेत दुसरेच पराक्रम चालवतोय सध्या. शोभाच्या नवऱ्याचं काय चालू आहे, की तो ना बाहेरून लोकांकडून लाच घेतोय, करप्शनचे पैसे घेतोय आणि सांगतोय, की मी आमच्या घरात शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे आणि तिच्याकडून मी तुमच्या मुलीचं ॲडमिशन करून घेले त्या कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमध्ये तुमच्या मुलीचा नंबर लागलेला नाहीये. मग एक आई येते तिच्या मुलीला घेऊन आणि तो मग श्रावणीचा जो मेहुणा आहे म्हणजेच शोभाचा नवरा, तो म्हणतो, की "मला ₹4,00,000 द्या, मग मी तुमच्या मुलीचं ॲडमिशन करून देईल त्या कॉलेजमध्ये." आणि तो श्रावणीला फोन लावतो त्यांच्यासमोर असं दाखवायला, की शिक्षण मंत्र्याची मुलगी आमच्याच घरात आलेली आहे आणि आमच्या घराची ती सून आहे. आणि त्यानंतर तो श्रावणीला कॉल करतो. श्रावणीला समजत नाही मला भाऊजी का कॉल करतायत? आणि श्रावणी कॉल उचलते. शशांक भाऊजी म्हणतात, "माझ्यासाठी 2 अंड्याच्या पोळ्या काढ." आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की आमच्याकडे एक मॅडम आलेत. त्यांच्या मुलीचं मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करून द्यायचंय ते नक्की कर. आणि असं सगळं बोलून तो कॉल ठेवतो. आता श्रावणीला समजत नाही शशांक भाऊजी नेमकं काय बोलत होते? कशाबद्दल बोलत होते? आता अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की मग शशांक त्या बाईकडून ₹50,000 ॲडव्हान्स घेतो आणि म्हणतो ॲडमिशन झाल्यानंतर राहिलेले पैसे द्या. अशा पद्धतीने तो काय करतोय लोकांकडून पैसे घेत आहे, की तुमच्या मुलीचं मी ॲडमिशन करून देईल आणि ॲडव्हान्समध्ये पैसे मागतोय आणि ॲडव्हान्समध्ये पैसे घेतो, पण त्यांचं ॲडमिशन होतंय का नाही?
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशा पद्धतीने तो ते करून देतोय. आता शक्यतो तर त्याला ते ॲडमिशन करून देता तर येणार नाहीये. पण अशा पद्धतीने तो लोकांचे पैसे घेतोय आणि करप्शन करतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की लोकांचे पैसे घेऊन त्यांचं काम पण तो करत नाहीये. आता या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओखाली शोभाच्या नवऱ्याचे सत्य कधी बाहेर येईल? आज श्रावणी ज्या प्रकारे शोभावर पेटली ते बघायला खूप मजा आली. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की लवकरात लवकर विश्वंभरला सगळं सत्य समजलं पाहिजे. आता विश्वंभरचीच विकेट गेलेली आहे, तर त्याला सगळं सत्य समजलं तरी त्याच्या डोक्यात काही जाणार नाहीये. आता पाहूया, की विश्वंभर कधी बरा होतोय. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओखाली आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे नवनवीन अजून नेमकं काय काय घडतंय ते.